नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नातं असेही भाग 6. श्रीरामपूरच्या मातीला आता चैत्राची चाहूल लागली होती. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. कारण उद्या गावातली जानूबाईची जत्रा होती. गावाकडच्या जत्रेचं स्वरूप शहरातल्या इव्हेंटपेक्षा खूप वेगळं असतं. इथं झगमगाट नसला तरी माणसाच्या मनातला ओलावा आणि उत्साहाचं उधाण मात्र ओसंडून वाहत असतं. अरे संग्राम, उठ लवकर. आज गावात जत्रेची तयारी बघायला जायचंय आपल्याला. रोहनने आरडाओरडा करत माडीवर धुमाकूळ घातला. हो रे बाबा, उठलोय. काय इतकी घाई लागली तुला? संग्रामने डोळे चोळत विचारलं. अबे, श्रेया सांगत होती की जत्रेत कुस्त्यांचे फळ रंगतात, पाळणे येतात आणि मुख्य म्हणजे बुंदीचे लाडू आणि गरम गरम जिलेबी. विचार कर, त्या वातावरणात आपल्याला किती मजा येईल. रोहनच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं होतं. खालून श्रेयाचा आवाज आला. पाहुणे, चहा तयार आहे, लवकर खाली या. मग 6ही जण खाली आले. आज श्रेया नेहमीपेक्षा जास्त आनंदात दिसत होती. तिने आकाशी रंगाची खण साडी नेसली होती, केसात गजरा माळला होता आणि कपाळावर चंद्रकोर लावली होती. तिचं हे रूप पाहून संग्राम क्षणभर थबकलाच. साधेपणातही इतकं सौंदर्य असू शकतं हे त्याला श्रेयाला पाहून पदोपदी जाणवत होतं. वा श्रेया, आज तू एकदम मराठी मोळी दिसतेस, आह्नाने कौतुकानं म्हटलं. हो ना, जत्रेची तयारी आहे ना, मग थोडं आवरलंच पाहिजे. आज शाळा सुद्धा अर्धा दिवसच आहे, श्रेया हसून म्हणाली. नाश्ता आटोपल्यावर सगळेजण गावच्या मैदानात गेले. तिथे जत्रेची जय्यत तयारी सुरू होती. मोठे लाकडी पाळणे लावले जात होते. खेळण्यांची दुकानं सजली होती आणि लांबूनच सनई चौघाड्याचा आवाज येत होता. नील, बघ तो गोल फिरणारा पाळणा, आपण त्यात बसायचं हं. आह्नाने नीलचा हात धरून हट्ट केला. अगं नको ग, मला चक्कर येते अशा पाळण्यात बसल्यावर, नीलने कपाळावर हात मारत म्हटलं. अरे घाबरतोस काय, मी आहे ना सोबतीला. रोहनने नीलला चिडवलं आणि तिथूनच पळ काढला. नीलांबरी सुद्धा त्याच्या मागे लागली. रोहन, थांब तिथे, माझे फोटो कोण काढणार? सगळी गँग जत्रेतल्या गमती जमतीत रंगली होती. संग्राम मात्र थोडा शांत होता. त्याचं लक्ष श्रेयाकडे होतं, जी तिथल्या काही स्त्रियांना जत्रेच्या नियोजनात मदत करत होती. ती किती सहजतेने सगळ्यांशी मिसळत होती हे पाहून संग्रामला तिचं खूप कौतुक वाटलं. संग्राम, तुला काही विचारायचं होतं. आयशा त्याच्याजवळ आली होती. ती आज थोडी अस्वस्थ वाटत होती. बोल ना आयशा, काय झालं? संग्रामने विचारलं. तुला नाही वाटत का आपण इथं विहानच्या सांगण्यावरून आलोय, पण तो स्वतः मात्र कुठेच नाहीये? आता तर आपल्याला येऊन सुद्धा 6 दिवस झालेत. आणि ही श्रेया, ती सुद्धा तिच्या नवऱ्याबद्दल काहीच बोलत नाहीये. मला ना काहीतरी संशयास्पद वाटते. आयशाने आपले डोळे बारीक करत म्हटलं. आयशा, तू उगीच जास्त विचार करतेस. विहानने आपल्याला इथं पाठवलंय कारण त्याला वाटलं असेल की आपल्याला या निसर्गाच्या सान्निध्यात बरं वाटेल. आणि श्रेयाचं म्हणशील तर ती तिचं घर सांभाळतीये, त्यात संशयास्पद काय आहे? संग्रामने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण खरं तर त्याच्या मनातही तेच प्रश्न होते. दुपारी जत्रेच्या मैदानावर कुस्त्यांचा फड रंगला होता. ढोल ताशांच्या गजरात पैलवान एकमेकांविरुद्ध उभे राहिले होते. गावकऱ्यांचा जल्लोष शिगेला पोचला होता. ए मार, टांग दे, रोहन उत्साहात ओरडत होता. जणू तोच तिथे कुस्ती खेळत आहे. संग्राम आणि श्रेया गर्दीपासून थोडे बाजूला उभे होते आणि उन्हाचा चटका होता, पण झाडाच्या सावलीत गारवा होता. श्रेया, तुला कुस्ती आवडते का? संग्रामने विचारलं. हो, लहानपणापासूनच बाबांसोबत जत्रेला यायचे ना, तेव्हापासून हे पाहायची सवय आहे. आमचा गाव अशाच परंपरांवर जिवंत आहे सर, तिने अभिमानाने सांगितले. तुला कधी असं वाटलं का की हे सगळं सोडून तू शहरात जावंसं, तुझ्या पतीसोबत राहून तिथलं आयुष्य अनुभवावंसं? संग्रामने पुन्हा तो प्रश्न विचारला. त्याला श्रेयाला बोलायला प्रवृत्त करायचं होतं. श्रेयाने एक दीर्घ श्वास घेतला. शहरात जाणं स्वप्न होतं सर, पण कधी कधी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. माझे पती म्हणतात की ज्या दिवशी मी तुला शहरात नेईन त्या दिवशी तू जगातील सगळ्यात सुखी स्त्री असशील. मी त्या दिवसाची वाट बघतीये. पण इतका वेळ का लागतोय त्यांना? 6 महिने म्हणजे कमी काळ नाहीये. संग्रामचा आवाज थोडा गंभीर झाला. कदाचित त्यांचं कामच तसं असेल. ते म्हणतात
की ते एका खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करतात, जिथे त्यांना कोणालाच भेटण्याची परवानगी नाहीये, श्रेयानं सांगितलं. संग्रामच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मोठा प्रोजेक्ट? असला कसला प्रोजेक्ट आहे की हिच्या नवऱ्याला साधं एक दिवस येऊन भेटावंसं सुद्धा वाटत नाही? नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना एकमेकांची किती ओढ असते. त्यात असंही नाही की ही दिसायला वाईट आहे. मग तरीही हिचा नवरा कसा काय इतके दिवस हिच्यापासून लांब राहू शकत आहे? त्याच्या मनात आता खूप प्रश्नांची गर्दी झाली होती. तेवढ्यात तिथून सरपंच गेले. काय पाहुणे, मजा येते ना जत्रेत? त्यांनी विचारलं. हो सरपंच काका, खूपच छान आहे सगळं, संग्राम म्हणाला. रात्री वाड्यावर परतताना सगळी गँग थकली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. रोहनने जत्रेतून खूप सारी खेळणी आणि खाऊ विकत घेतला होता. आज तर मी गाढ झोपणार, उद्या सकाळी लवकर उठायचे नाहीये, नील झोपेतच म्हणाला. संग्राम मात्र माडीच्या गॅलरीत उभा होता. खाली अंगणात श्रेया एकटीच बसली होती. तिने आपला मोबाईल काढला आणि कुणाला तरी मेसेज करण्याचा प्रयत्न करत होती, पण कदाचित रेंज नसल्यामुळे तो मेसेज जात नव्हता. संग्रामने पाहिलं की तिने वैतागून फोन बाजूला ठेवला आणि ती आपले डोळे पुसून आत गेली. संग्रामच्या मनात परत एकदा गोंधळ सुरू झाले. नक्की का असं करत असेल हिचा नवरा? का या पोरीला असं वाऱ्यावर सोडून दिले? आणि जर तो तिला फसवत असेल तर त्याला माझ्यासारखा शत्रू दुसरा कोणी नसणार. संग्रामला आता जाणवू लागलं होतं की त्याचं श्रेयाबद्दलचं आकर्षण हे फक्त ओढ नाहीये, तर ही एक प्रकारची काळजी आहे. तिला या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची जिद्द त्याच्या मनात निर्माण होत होती. पण तो स्वतःसुद्धा विहानचा मित्र होता. मैत्री आणि ही नवीन निर्माण होणारी भावना यात संग्राम अडकला होता. आयशा म्हणते ते खरं तर नसेल ना? तिच्या नवऱ्याने श्रेयाला का लपवलंय? संग्राम विचार करतच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरणात एक वेगळीच धामधूम होती. रामनवमीचा सण आज असल्याने गावातल्या महिला मंदिरात सडा रांगोळी घालत होत्या. ओय संग्राम, उठ लवकर, आज आपल्याला गावातल्या शाळेत जायचे, श्रेयानं बोलवले. रोहनने त्याला झोपेतून उठवलं. शाळेत? कशासाठी? संग्रामने डोळे चोळत विचारलं. अरे, तिथे काही कार्यक्रम आहे आणि श्रेया म्हणाली की आपल्याला तिथे काहीतरी मदत करायची आहे, रोहन उत्साहाने म्हणाला. शाळेत गेल्यावर त्यांना दिसलं की श्रेया खूप व्यस्त आहे. ती लहान मुलांकडून काही गाणी आणि नाटकांची तालीम करून घेत होती. तिचं ते टीचर रूप पाहून आयशासुद्धा थक्क झाली. बघा ना, किती सुंदर दिसते ती त्या मुलांमध्ये, आयशाने म्हटलं. तालीम संपल्यावर श्रेयाने त्यांना वर्गात बोलावलं. संग्राम सर, तुम्ही MBA केलंय ना? आम्हाला आमच्या शाळेसाठी एका प्रोजेक्टमध्ये मदत हवी आहे. आम्ही गावकऱ्यांकडून काही फंड जमा करतोय, पण त्याचा प्लॅन कसा बनवायचा ते समजत नाहीये, ती पुढे म्हणाली. नक्की श्रेया, मी तुला मदत करेन, संग्रामने तत्परतेने म्हटलं. पुढचे 2-3 तास संग्राम आणि श्रेया त्या प्रोजेक्टवर चर्चा करत होते. इतर मित्र शाळेच्या मैदानावर मुलांसोबत खेळत होते. या चर्चेदरम्यान संग्रामला जाणवलं की श्रेया खूप हुशार आहे. तिला जगाची माहिती आहे, पण ती या गावात अडकून पडली आहे. श्रेया, तुला असं वाटतं का की तुझा नवरा तुला इथे सुरक्षित ठेवतोय? संग्रामने तोच प्रश्न परत एकदा पण अचानक विचारला. श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारची शंका आली. तुम्ही असं का विचारताय? नाही, फक्त विचारलं, कारण विहानने पण बघ ना आम्हाला इथं पाठवलं, पण तो स्वतः मात्र काहीच पत्ता देत नाहीये. कदाचित तो खरोखरच संकटात असेल, श्रेयानं हळू म्हटलं. त्याचवेळी संग्रामने तिची वही उघडली. त्या वहीत एक जुना फोटो होता. फोटोमध्ये लहानपणीचा विहान होता, पण त्याच्यासोबत एक छोटी मुलगी होती, जिचा चेहरा कापलेला होता. संग्राम हादरला. विहान बरोबर श्रेयाचा लहानपणीचा फोटो? त्याला हे कळले होते कारण त्यांना हिनेच फोटो अल्बम आपला दाखवला होता. एकदा ज्यात हिचा लहानपणीचा फोटो त्याने पाहिला होता. पण का? त्याच्या मनात विहानबद्दल शंका उपस्थित राहू लागल्या. कळेल का कधी विहानच तिचा नवरा आहे? विहान कधी येणार आहे गावी? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा एक नाते असेही. नवीन असाल या चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.